Okay. So good afternoon all. For कमी लोक जॉईन झालेत. चला anyhow I will start. तर आपण स्टेअरकेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. तर आता याच्यामध्ये जसं दिलेलं आहे डॉग लेगेड स्टेअरकेस ही आपल्याला डिझाईन करायची आहे. याचं जे तर याच्यामध्ये जे अजून डिझाईन जे करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी वर्टिकल डिस्टन्स बिटवीन फ्लोअर दिलेला आहे 3.6 मीटर. स्टेअर हॉल दिलेला आहे 2.5 मीटर बाय 5 मीटर. त्याच्यानंतर लाईव्ह लोड दिलेला आहे 2.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आणि Fe415 ग्रेड ऑफ स्टील हे पण दिलेलं आहे. तर यानुसार आपण काय केलं होतं की आपण हे अज्युम केलं होतं राईज 150 mm आणि ट्रेड 250 mm. आणि याच्यामध्ये हाईट ऑफ इच फ्लाईट, कारण की इथे टोटल वर्टिकल डिस्टन्स 3.6 मीटर दिलेला आहे, तर डिवाइड बाय 2 मध्ये आपल्याला हाईट ऑफ इच फ्लाईट जी की 3.6 डिवाइड बाय 2 1.8 मीटर आपल्याला मिळते. त्याच्यानंतर नंबर ऑफ रायझर्स आपण जे अज्युम केले होते, तर त्यानुसार जी टोटल हाईट ऑफ इच फ्लाईट आहे दॅट डिवाइड बाय रायझर्स जे डिस्टन्स आहे त्याच्यानुसार आपल्याला नंबर ऑफ रायझर्स मिळतात 12. त्यानंतर आपण जर समजा आपण नंबर ऑफ ट्रेड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपण एक डिडक्ट करणार. तर या 12 मधून जर एक डिडक्ट करणार तर आपल्याला टोटल 11 ट्रेड्स, नंबर ऑफ ट्रेड्स आपल्याला मिळतील. त्यानंतर स्पेस ऑक्युपाइड बाय ट्रेड हे जे आहे तर दॅट इज 11 मल्टिप्लाइड बाय ट्रेडची जी आपण अज्युम केलेलं आहे 250 mm, तर हे जवळपास 2750 mm येतं. आणि त्याच्यानंतर लँडिंग वेट त्याचं जवळपास 1.25 मीटर.
तर रिमेनिंग पॅसेजचं जे डिस्टन्स राहील तर 5 मायनस 1.25 मायनस 2.75 जवळपास 1 मीटर येतं आणि मग त्याच्यानुसार आपण इथे दाखवतोय की लँडिंग विड्थ 2.75 मीटर आहे टोटल हे डिस्टन्स आणि रिमेनिंग पॅसेज डिस्टन्स. तर एवढा पार्ट आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितला होता. तर आता रिमेनिंग पार्ट आपण बघतोय. तर आता जे नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ लोड आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करणार आहे. तर याचा इफेक्टिव्ह स्पॅन किती राहील? तर इफेक्टिव्ह स्पॅन म्हणजे जे 2.75 मीटर प्लस 1.25 मीटर लँडिंग विड्थ आणि हे 0.16 मीटर डिवाइड बाय 2 म्हणजे हे जे सपोर्ट आहे. जर आपण बेअरिंग ऑफ द लँडिंग स्लॅब हे ऑन दी वॉल आपण अज्युम करतोय आणि त्याची जी वॉलची जी थिकनेस आहे 160 mm, तर 160 mm डिवाइड बाय 2 म्हणजे 0.16 डिवाइड बाय 2. तर हे जवळपास येतं अराउंड 4.1 मीटर. त्याच्यानंतर थिकनेस ऑफ द वेस्ट स्लॅब ही आपण अज्युम करतोय 200 mm. सो थिकनेस ऑफ द वेस्ट स्लॅब म्हणजे जो हा ॲज अ स्लॅब राहतो तो याला वेस्ट स्लॅब म्हणतात. तर याची जी थिकनेस आहे तर ही थिकनेस आपण अज्युम करतोय जवळपास 200 mm. सो आता इथे आपण काय अज्युम केलेलं आहे? आपण सर्वात पहिल्यांदा इफेक्टिव्ह स्पॅन कॅल्क्युलेट केलेला आहे. इफेक्टिव्ह स्पॅन मध्ये आपण हे 2.75 म्हणजे ट्रेड मुळे किती ऑक्युपाईड झालेलं आहे आणि लँडिंग विड्थ आणि त्याच्यानंतर जे वॉलवरती हा रेस्ट होतोय. तर वॉलवरती रेस्ट असल्यामुळे आपण वॉलची जी विड्थ आहे दॅट डिवाइड बाय 2 याच्यानुसार आपल्याला इफेक्टिव्ह स्पॅन आपल्याला मिळतो जवळपास 4.1 मीटर. देन टोटल आपल्याला जे आता टोटल लोड कॅल्क्युलेट करायचं आहे त्यासाठी आपण एक वेस्ट स्लॅबचा जो थिकनेस आहे ते आपण अज्युम केला 200 mm आणि वेट ऑफ स्लॅब ऑन स्लोप. आता कसं आहे की हा एक इन्क्लाइंड स्लॅब आपण अज्युम करतो याला, राईट. तर इन्क्लाइंड स्लॅब असल्यामुळे याचं जे वेट राहील तर हे वेट ऑफ स्लॅब जे आपण अज्युम करतोय तर वेट ऑफ स्लॅबचा हा फॉर्म्युला आहे की थिकनेस मल्टिप्लाइड बाय जवळपास 25,000. थिकनेस मल्टिप्लाइड बाय 25,000. तर हा बेसिकली हा असं समजू शकता की तुम्ही हा जो थंब रूल आहे थंब रूल नुसार आपण हे 1 मीटर बाय 1 मीटर म्हणजे ही जी स्पॅन आहे आपण हा 1 मीटर साठी अज्युम करतोय. So 25,000 multiplied by 0.2. So 25,000 thickness. So 25,000 multiplied by T आणि याचं जे युनिट मिळतं आपल्याला जवळपास 5,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे कशामध्ये मिळतं? तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये मिळतं. तर हा थंब रूल आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्यायचा. 25,000 मल्टिप्लाइड बाय टी हे येतं वेट ऑफ स्लॅब डब्ल्यू डॅश ऑन स्लोप. स्लोप आहे हा, तर स्लोप असल्यामुळे याचं जे वेट ऑफ स्लॅब आपण जे कन्सिडर करतोय तर दॅट इज 25,000 इंटू टी. ते त्याच्यानंतर डेड वेट ऑन हॉरिझॉन्टल एरिया. आता याचं जे डेड वेट आहे ऑन हॉरिझॉन्टल एरिया जर आपण डेड वेट आपण अज्युम करतोय तर त्याच्यासाठीचा पुन्हा हा डब्ल्यू डॅश जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे दॅट मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय टी. अगेन हा याचा फॉर्म्युला आहे की डेड वेट कॅल्क्युलेट करण्याचा. तर आता याच्यामध्ये आर आणि टी म्हणजे हे रायझर आणि ट्रेड जे आपण अज्युम केले होते स्टेप नंबर 1 मध्ये. आता हे डब्ल्यू डॅश जो आहे तर 5,000 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याच्यानंतर 150 आणि 250 हे MM मध्ये ऑलरेडी आपण फर्स्ट स्टेप मध्ये अज्युम केलेला आहे. तर त्याच्यानुसार जवळपास W1 जो येतो तो 5830 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो याच्यामध्ये अझम्पशन्स किती ते लक्षात घ्यायचे की अज्युम आपण वेट ऑफ स्लॅब अज्युम करतोय. तुम्ही वेट ऑफ स्लॅब स्टार्टिंग विथ 150 mm 150 mm टू 300 mm तुम्ही किती पण अज्युम करा.
ओके, मोस्टली 150 ते 300 mm च्या मधात तुम्ही अझ्युम करू शकता त्याचा. आणि आपण इथे अझ्युम करतोय 200 mm. त्याच्यानंतर हे वेट ऑफ स्लॅब म्हणजे हा डब्ल्यू डॅश कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला म्हणजे 25,000 इंटू थिकनेस. थिकनेस पहा इथे mm मध्ये आहे, सॉरी मीटर मध्ये आहे. सो 0.2 आपण त्याला कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर हा जो W1 आहे, तर W1 म्हणजे हा डेड वेट ऑन हॉरिझॉन्टल एरिया. सो डेड वेट ऑन हॉरिझॉन्टल एरिया किती आहे, तर हा जवळपास 5830 न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतोय. सिमिलरली डेड वेट ऑफ स्टेप्स, आता स्टेप्स जे आहेत तर त्याचा डेड वेट जो आहे, कारण आपण काय कन्सिडर करतोय की वेट ऑफ स्लॅब. आता हा झाला स्लॅब, आता याच्यावरतीच हे जे स्टेप्स राहतील तर याचं डेड वेट किती. ओके, स्लोप साठी आपण वेट ऑफ स्लॅब जो ऑन स्लोप साठी आपण कॅल्क्युलेट केला, त्याच्यानंतर वेट ऑफ स्लॅब ऑन हॉरिझॉन्टल एरिया कॅल्क्युलेट करतोय आपण, त्याच्यानंतर डेड वेट ऑफ दिस स्लोप. तर हे किती आहे, तर हे 12.5 आर हा लक्षात घ्यायचा. सरळ सरळ हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा, 12.5 इंटू आर. आता इथे बेसिकली हेच 3 फॉर्म्युले आहेत तर जे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, जो डिनोट करतो आपण W2 नी. 12.5 इंटू आर, आर म्हणजे रायझर जो आपण 150 mm अजून केला होता. तर इथे डब्ल्यू डॅश आपण डब्ल्यू डॅशचा फॉर्म्युला आहे, W1 चा फॉर्म्युला आहे आणि W2 चा फॉर्म्युला आहे. बेसिकली 3 फॉर्म्युले जर समजा तुमच्या लक्षात असले, बस त्याच्यानंतर कोणतेच फॉर्म्युला याच्यामध्ये नाही. तर टोटल लोड आपण सिमिलर वेने आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. टोटल लोड जे येत आहे ते जवळपास 5830 प्लस 1875. ओके, डेड वेट ऑन हॉरिझॉन्टल एरिया जे डिपेंड करतं वेट ऑफ स्लॅब. तर स्लॅबचं जे स्लोपिंग वेट आहे त्याच्यानुसार आपण हॉरिझॉन्टल एरियाचं कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यानंतर डेड वेट ऑफ स्टेप्स जे येतं 1875. तशा प्रकारे आपल्याला 2 वेट्स मिळतात आणि त्याला जर आपण ऍड केलं तर टोटल डेड लोड जे मिळतं आपल्याला दॅट इज 7.7. याला जर आपण हे आता न्यूटन मध्ये होतं त्याला आपण किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं तर 7.7 किलो न्यूटन पर मीटर. सिमिलरली वेट ऑफ फ्लोअर फिनिश आपण अज्युम करतोय 0.1. वेट ऑफ फ्लोअर फिनिश म्हणजे आता हे जे स्टेप्स राहतील या स्टेप्स वरती काही ना काही सिमेंट सँडची काहीतरी त्याच्यावरती लेअर चढेल, त्याच्यावरती काही जर समजा टाईल्स बसवायच्या असतील किंवा कडप्पा बसवायचा असेल किंवा जे काही फिनिशिंग आयटम आहे तर ते फिनिशिंग आयटमचं वेट आपण अज्युम केलं इथे जवळपास 0.1 किलो न्यूटन. देन लाईव्ह लोड हे आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे 2.5 किलो न्यूटन पर मीटर. त्याच्यानुसार आपण टोटल लोड जर आपण कॅल्क्युलेट केलं 7.7 प्लस 0.1 प्लस 2.5 हे जवळपास 10.3 किलो न्यूटन पर मीटर मध्ये येतं. सो हा तर कन्सेप्ट सारखाच आहे. डेड लोड कॅल्क्युलेट करायचा आहे तर डेड लोड साठी आपण सर्वात पहिल्यांदा फक्त हे लक्षात घ्यायचं आहे वेट ऑफ द स्लॅब डब्ल्यू डॅश, त्याच्यावरून W1, त्याच्यानंतर डेड वेट ऑफ द स्टेप्स, त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट केलं W2 कॅल्क्युलेट करतोय. दोघांचं ऍडिशन म्हणजे टोटल डेड लोड. वेट ऑफ फ्लोअर फिनिश आपण अज्युम करू शकतो 0.1 किलो न्यूटन पर मीटर. लाईव्ह लोड आपण अज्युम केलेला आहे, जर समजा प्रॉब्लेम मध्ये नसेल दिलेला तर आपण अज्युम करायचं 2 ते 3 किलो न्यूटन पर मीटर. आता इथे ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे हे 2.5 किलो न्यूटन पर मीटर. सो आपण टोटल लोड जे आपल्याला माहिती दॅट इज 10.3 किलो न्यूटन पर मीटर. सो याला पार्शल सेफ्टी फॅक्टरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 1.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 15.46 किलो न्यूटन पर मीटर हे टोटल अल्टिमेट लोड किंवा फॅक्टर्ड लोड येतं आपल्याला. आता सिम्पली
आता हा जो स्लॅब आहे याला आपण सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू UDL आपण अज्युम करतोय. तर त्याच्यामुळे याची सिम्पली मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती येणार, तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट येतोय जवळपास WL²/8. त्याच्यामध्ये W जो आहे तो W दॅट इज 15.46. हा इफेक्टिव्ह स्पॅन आपण कॅल्क्युलेट केलेला होता. सो इफेक्टिव्ह स्पॅन आपण इथे 4.1 कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्याच्यानुसार WL²/8 जे येतोय दॅट इज 32.5 किलोन्यूटन मीटर. सो हीच एक स्टेप इथे थोडीशी क्रिटिकल आहे, जिथे हे सगळं वेट कॅल्क्युलेट करायचं राहतं. एकदा तर तुम्ही ही स्टेप पार केली किंवा हे सगळं कॅल्क्युलेशन्स केलेत, 2-3 जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुमच्या लक्षात असले, तर त्याच्यानुसार तुम्ही इझिली नेक्स्ट स्टेप्स ज्या राहतात, तर नेक्स्ट स्टेप्स एकदम सिंपल स्टेप्स आहेत. फक्त इथपर्यंत तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत इफेक्टिव्ह स्पॅनचे. त्याच्यानंतर आपण थिकनेस ऑफ द वेस्ट स्लॅब अज्युम करतो, त्याच्यावरून W' कॅल्क्युलेट करतोय. W' कॅल्क्युलेट केल्यानंतर W1 कॅल्क्युलेट करतो आणि W2 कॅल्क्युलेट करतो. सो W1 प्लस W2 आपण ऍड केल्यानंतर टोटल डेड लोड आपल्याला इथे मिळतंय. तर इथे हा एक फॉर्म्युला W1 चा W' इंटू R² प्लस T²/T. कारण की लक्षात घ्या हा इन्क्लाइंड आहे, त्याचा जर समजा आपण हायपोटेनस कॅल्क्युलेट करतोय तर डेफिनेटली त्याचा हायपोटेनस टाइप मध्ये हा लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला या प्रकारे त्याचं जे समजा आपण एक ट्रायंगल अज्युम करतोय, तर त्याच्यानुसार हा रायझर, त्याच्यानंतर हा ट्रेड, रायझर, ट्रेड, रायझर, ट्रेड, सेम वे मध्ये आपल्याला W1 W2 मिळाल्यानंतर टोटल डेड लोड कॅल्क्युलेट करा, त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करा अँड देन लाईव्ह लोड हे अज्युम केलेलं नसेल तर मग त्या केसमध्ये एक तर प्रॉब्लेमच दिलं असेल किंवा आपल्याला अज्युम करावं लागतं. त्यानुसार याचं टोटल लोड जे आहे आपल्याला मिळते, फॅक्टर लोड आपल्याला मिळते अँड देन फॅक्टर मोमेंट आपल्याला इथे मिळते 32.5 किलोन्यूटन मीटर. नाउ नेक्स्ट इज द डिझाईन ऑफ वेस्ट स्लॅब. आता इथे डिझाईन ऑफ दी वेस्ट स्लॅब आपल्याला करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला मोमेंट कॅल्क्युलेशन्स आवश्यक होते. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा टोटल लोड आणि मोमेंट कॅल्क्युलेट केलेलं. तर याच्यामध्ये याची जी थिकनेस राहील त्या थिकनेसनुसार व्हॅरी करेल की किती आपल्याला AST साठी आपल्याला किती थिकनेस अज्युम करायची आहे किंवा किती डेप्थ अज्युम करायची आहे. सो डिझाईन ऑफ द वेस्ट स्लॅब लक्षात घ्यायचा की वेस्ट स्लॅब म्हणजे काय, तर सो बेसिकली हा जो स्लॅब राहतो आणि त्याच्यामध्ये हे रायझर्स आणि हे ट्रेड. सो हा जो वेस्ट स्लॅबची जी डेप्थ राहील, ही डेप्थ आपण अज्युम जरी केली असली 200 mm, तरी सुद्धा एकदा आपल्याला कॅल्क्युलेट करून पाहायच्या मोमेंटसाठी, मोमेंट नुसार किती डेप्थ ती येणार आहे. सो आता याच्यामध्ये हा फॉर्म्युला भरपूर ठिकाणी आपण यूज केलेला आहे. D इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ MU/RU इंटू B. सो इथे मोमेंट जी आपण मागच्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केली किलोन्यूटन मीटर मध्ये असल्यामुळे त्याला आपण न्यूटन MM मध्ये कन्वर्ट केलं, तर त्यासाठी 10⁶ ने त्याला मल्टिप्लाय केलं. RU ची जी व्हॅल्यू आहे M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट असल्यामुळे 0.138 FCK साठी
किंवा ही लक्षातच आली पाहिजे की जर M20 ग्रेड आहे तर नॉर्मली 2.76 हा RU जो हा फॅक्टर आहे तर तो आपल्याला माहिती पडतं. त्याच्यानंतर विड्थ जी आहे तर आता आपण हे प्रत्येक वेळेस पर मीटर साठी अझूम करतोय. तर पर मीटर बसल्यामुळे याची विड्थ जी आहे 1 मीटर आपण ही अझूम करणार. तर यासाठी जर आपण कॅल्क्युलेशन्स केले 32.5 इंटू 10⁶ डिवाइड बाय 2.76 इंटू 1000 तर यानुसार याची जी डी ची व्हॅल्यू आहे तर ती येते जवळपास 108 mm. सो याच्यामध्ये कव्हर अझ्युम करू शकतो आपण 25 mm टू 50 mm एनिथिंग इन बिटवीन. सो आपण इथे अझ्युम करतोय 25 mm कव्हर आणि ही जी इफेक्टिव्ह डेप्थची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती मिळाली 108 mm. आता या 108 mm ला आपण एक्झॅक्टली तेवढी घ्यायची आवश्यकता नाहीये. त्याला आपण थोडंसं राऊंड अप केलं करायचं झालं तर 120 mm आपण किंवा 125 mm किंवा 115 mm आपण घेऊ शकतो. तर सपोज आता इथे आपण 125 mm अझ्युम करतोय. सो इथे 125 mm आपण अझ्युम केल्यानंतर इथे 25 mm चं कव्हर त्याच्यामध्ये ऍड जर केलं तर टोटल डी ची व्हॅल्यू जी आहे किंवा टोटल डेप्थ ची जी व्हॅल्यू आहे तर ती जवळपास 150 mm आपल्याला मिळते. सो टोटल डी किंवा टोटल डेप्थ इथे जवळपास 150 mm. अँड देन आता रिमेनिंग पार्ट इज डायरेक्टली कॅल्क्युलेशन ऑफ द रेनफोर्समेंट. म्हणजे फक्त तो डेड लोड आणि लाईव्ह लोड आणि टोटल लोड आपण जर कॅल्क्युलेट केलं तर देन रिमेनिंग पार्ट ॲज आय सेड की एकदम सिम्पल पार्ट आहे. सो आता AST चा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, आपण भरपूर ठिकाणी हा यूज केला. MU = 0.87 FY AST D into 1 - AST FY by FCK BD. आता याच्यामध्ये FY आपल्याला दिलेला ऑलरेडी 415. AST कॅल्क्युलेट करायचा मोमेंट आपण मागच्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केली होती 32.5. आता हा किलोन्यूटन मीटर न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 10⁶ ने मल्टिप्लाय केलं. डी ची जी व्हॅल्यू आहे ही इफेक्टिव्ह डेप्थ आहे, टोटल डेप्थ नाही लक्षात घ्यायची. कोणी कोणी टोटल डेप्थ घेतं तर ही लक्षात घ्यायची की 125 mm म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ आहे. सो AST ची व्हॅल्यू आहे जवळपास जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यानंतर FY ची व्हॅल्यू आहे 415. FCK ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट जो ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे M20 आणि B आपण अझ्युम केलेला आहे 1 मीटर साठी, त्याच्यामुळे त्याला आपण 1000 mm कन्सिडर करतोय. डी ची व्हॅल्यू सेम 125 mm. ओके. सो याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला AST मिळतोय जवळपास 840 mm². त्याला राऊंड अप करून 900 mm² आपण घेऊ शकतो किंवा 850 mm² सुद्धा घेतलं तरी चालतं. तर AST आपल्याला मिळाला. ओके. त्याच्यानंतर 10 mm डायमीटर ऑफ बार आपण कन्सिडर करतोय. सो डायमीटर ऑफ बार आता इथे पहा चालू होतंय 6 mm, 8 mm, 10 mm, 12 mm, 16 mm. ठीक आहे. मोस्टली आपण 10 mm किंवा 12 mm साठी कन्सिडर करतो. त्याच्यापेक्षा कमी हार्डली फारच क्वचित किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आहे एकदमच क्वचित राहतं. नॉर्मली एकदम फार जे बेसिकली हाय राईज बिल्डिंग्स वगैरे असतात त्या केसमध्ये आपण याच्यावरती जातो. बट अदरवाईज नॉर्मल रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये 10 mm, 12 mm इज मोर दॅन सफिशियंट. सो 10 mm डायमीटर ऑफ बार तुम्ही अझ्युम केला. नंबर ऑफ बार्स जर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथे विड्थ किती आहे तर ही विड्थ आहे 1.2 मीटर जी आपण पहिल्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केली होती. सो फर्स्ट स्टेपमध्ये आपण कॅल्क्युलेट केलं होतं जवळपास जी विड्थ आहे. ओके. 2.5 मीटर राईट डिवायडेड बाय 2 ते जवळपास 1.2 मीटर. सो 1.2 मीटर म्हणजे ही एका फ्लाईटची जी विड्थ राहील राईट. एका फ्लाईटची विड्थ किती आहे तर 1.2 मीटरसाठी. तर आपण इझिली टोटल नंबर ऑफ बार्स किती येतात तर ते आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो इथे. तर ते जवळपास
तर आता इथे आपले कॅल्क्युलेट केल्यानंतर 10 mm डायमीटर ऑफ बार जर आपण अज्युम करतोय तर नंबर ऑफ बार्स आपल्याला 1.2 मीटर वेटसाठी आपण जर कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर त्या केसमध्ये 900 जो टोटल AST आहे, ओके, टोटल AST डिवाइड बाय एरिया ऑफ 1 बार आणि त्याला आपण मल्टिप्लाय जर केलं जे वेट आपल्याला लागणार आहे त्याने, तर ते येतात टोटल बार्स जवळपास 14 इन नंबर्स. आणि जर आपण स्पेसिंग बघतो म्हटलं तर हे जवळपास 1200 mm मध्ये जर आपण 14 बार्स प्रोव्हाइड करतोय 10 mm चे, तर त्या केसमध्ये सिम्पली विड्थ डिवायडेड बाय नंबर ऑफ बार्स आपल्याला मिळतात स्पेसिंग 85 mm. आणि सिमिलरली डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट हे होते मेन रेन्फोर्समेंट जे आपण 10 mm मध्ये प्रोव्हाइड केले आणि त्याच्या खालचा जो बार राहतो तो डायमीटर ऑफ बार आपण 8 mm चा प्रोव्हाइड केला डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट साठी. तर डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट किती स्लॅब मध्ये लक्षात घ्यायचं की स्लॅब मध्ये मिनिमम रेन्फोर्समेंट किती राहतं ते 0.112% ऑफ दी BD. सो आता इथे डेप्थ ऑफ द स्लॅब, टोटल डेप्थ ऑफ द स्लॅब जो आहे तो 150 mm. वेट आपण एका मीटर साठी जर समजा कन्सिडर करतोय तर B 1 मीटर आपण अज्युम करतोय इथे. आणि डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट मिनिमम रेन्फोर्समेंट आपण म्हणू शकतो हे मिनिमम रेन्फोर्समेंट आहे. डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट हे मेन बार आणि त्याला परपेंडिक्युलर मध्ये जे असतात तर त्याला डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट म्हणतात आणि त्याचा जो मिनिमम एरिया आहे तर तो आहे 180 mm². सो 8 mm डायमीटर ऑफ बार आपण जर अज्युम करतोय तर स्पेसिंग किती लागेल तर विड्थ मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ 1 बार डिवाइड बाय टोटल एरिया, तर ती येते स्पेसिंग जवळपास 279 mm. तर स्पेसिंग कधी पण राऊंड डाऊन करायची, AST वगैरे आपण राऊंड अप करतो, स्पेसिंग आपण राऊंड डाऊन करायची म्हणजे हे जवळपास 250 mm म्हणजे 8 mm डायमीटर ऑफ बार 250 mm सेंटर टू सेंटर आणि हे 14 mm 85 mm सेंटर टू सेंटर. आता हे प्रोव्हाइड कसे करायचे, रेन्फोर्समेंट डिटेल्स कशा प्रकारे आहेत तर हे बघून घ्या की याच्यामध्ये जो मेन बार आहे हा मेन बार हा बघा हा इथून कंटिन्यू चाललेला आहे राईट आणि हा असा इकडे हा लँडिंग मध्ये हा वरती जातो, पुन्हा हा मोस्ट ऑफ द टाइम यालाच सरळ करून हा बार इथे असा येतोय. तर हे त्याचं रेन्फोर्समेंट 10 mm डायमीटर ऑफ बार 14 mm 14 नंबर्स आणि त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये म्हणजे हे जे बार्स आपल्याला दिसतात तर ते येतात 8 mm डायमीटर ऑफ बार्स 250 mm सेंटर टू सेंटर. सो इस तरह से रेन्फोर्समेंट डिटेल्स मतलब ये एकदम इजी प्रॉब्लम है. सिर्फ आपको ये स्टेप नंबर 2 में लोड कैलकुलेशन करने के लिए आपको सिर्फ W1 और W2 कैलकुलेट करने के लिए जो फॉर्मूला आपको लगता है बस वो फॉर्मूला आपको याद रह गया तो उसके बाद में बहुत इजी. सो अगर किसी को सॉल्व करना है, ऑफलाइन में सॉल्व करना है, प्रॉब्लम सॉल्व करना है ये, तो ध्यान में रखिए सबसे सिंपल तो है कॉलम, डिजाइन ऑफ कॉलम, और उसके बाद में ये डिजाइन ऑफ स्टेयरकेस. ये दो प्रॉब्लम तो बहुत ही सिंपल है.
बाकी के एज कंपेयर टू दिस थोड़े से उसमें स्टेप्स ज़्यादा है बोल सकते हैं हम, और वन वे स्लैब एज कंपेयर टू टू वे स्लैब थोड़ा इजी है। डिज़ाइन ऑफ बीम हमने देखा हुआ है, डिज़ाइन ऑफ स्टेयरकेस अभी ये, तो मतलब ऑलमोस्ट अभी ये यूनिट नंबर मतलब 4 यूनिट्स हमने ऑलरेडी कैलकुलेट हमने कंप्लीट कर दिया है। इसको जो और रहता है तो और पार्ट में कैंटिलीवर रिटेनिंग वॉल आता है एज पर दिस न्यू सिलेबस, वो हम सबसे लास्ट में लेंगे, सबसे उसके बाद में अभी नेक्स्ट जो यूनिट रहेगा तो यूनिट नंबर 5 में हम लेने वाले हैं अर्थक्वेक रेजिस्टेंट के लिए कौन कौन से क्राइटेरियाज और आईएस कोड का क्या क्राइटेरिया है, आईएस 1893 का क्या क्राइटेरिया है जो स्पेसिफिकली डक्टाइल डिटेलिंग के लिए बनाया है, तो हम देखने वाले हैं नेक्स्ट लेक्चर में। तो जैसा मैंने बताया कि स्टेयरकेस सिर्फ आपको दो चीज़ें याद रखनी है, दो मेजर अगर आपने फॉर्मूले अगर आपके ध्यान में रख गए तो वो केस में बस ये फॉर्मूला ध्यान में रखना है। यहाँ पे ये फॉर्मूला है यहाँ पे, और ये एक, ये दो तीनों भी ये फॉर्मूले है, तो ये टोटली थंब रूल से फॉर्मूले है या हमें जो बुक हमें मिलता है, रेफरेंस बुक मिलता है, तो रेफरेंस बुक में भी यही फॉर्मूले रहते हैं। तो डेड लोड ऑन द हॉरिजॉन्टल एरिया, डेड लोड ऑन द स्टेप, ये हमें पता चल गया, तो सिंपली टोटल लोड हमें मिल जाता है, ये हो गया। तो बस उसके बाद में टोटल लोड कैलकुलेट करो, मोमेंट कैलकुलेट करो, वो मोमेंट के लिए लगने वाली जो डेप्थ है वो कैलकुलेट करो, और वो मोमेंट और डेप्थ के लिए कितना एएसटी लगता है तो वो एएसटी हमें कैलकुलेट करना है। मिनिमम एएसटी जो है 0.112%, तो वो हमें लेना है, और इसके हिसाब से ये जो कैलकुलेशंस है, ये कैलकुलेशंस मतलब एमयू, और ये डी के लिए हमने ये एएसटी कैलकुलेट किया, डिस्ट्रीब्यूशन रेनफोर्समेंट, जो कि इसको लगने वाला परपेंडिकुलर डायरेक्शन में मिनिमम एएसटी लिया है हमने 0.12% बीडी, और उसके ऊपर से यहाँ पे हमने जो स्पेसिंग कैलकुलेट किया है, तो इस तरह से वेरी इजी प्रॉब्लम स्टेयरकेस का हमने यहाँ पे सॉल्व किया है। तो यहाँ पे अगर किसी कुछ भी डाउट है तो वो पूछ सकता है, चैट बॉक्स में एंटर कर सकता है, और अदरवाइज मैं गूगल फॉर्म अटेंडेंस का फॉर्म जो है वो मैं वो चैट बॉक्स में शेयर कर देता हूँ, आप अटेंडेंस मार्क करके लीव कर सकते हैं। किस जो भी कुछ डाउट है पूछना है तो वो पूछ सकता है यहाँ पे। सो मोस्टली तो भी क्योंकि अभी ऑफलाइन का मोड है तो उसके वजह से आपका प्रैक्टिस काफ़ी इम्पोर्टेंट है। आप जितना प्रैक्टिस करोगे तो उतना अच्छा। गूगल क्लासरूम में सब मैंने शेयर कर चुका है, ये पीडीएफ्स भी शेयर कर चुका हूँ मैं। जो जो होता है, जो जो नए पीडीएफ्स है वो वैसे ही एक दो दिन में शेयर कर देने वाला हूँ जैसे जैसे हमारा टॉपिक आगे बढ़ता है। और वीडियोस लेसन भी है, आपको वीडियो लेसन्स देखना है तो वीडियो लेसन्स देख लो, लेकिन ये डेफिनेटली आप प्रैक्टिस करते रहो इसका, क्योंकि मैथमेटिकल्स है, प्रॉब्लम्स है, जब तक आप प्रैक्टिस नहीं करोगे सिर्फ देख देख के तो पता नहीं चलेगा। थ्योरेटिकल पार्ट तो है नहीं इसमें, काफ़ी कम थ्योरेटिकल पार्ट है। ओके, सो इफ यू हैव एनी डाउट तो आप चैट बॉक्स में टाइप कीजिए, अदरवाइज अटेंडेंस मार्क करके आप लीव कर सकते हैं। थैंक यू।